कोल्हापूरचा शाश्वत विकास साध्य करण्यासाठी ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व अबाधित राखून पुढील पिढीला अपेक्षित कोल्हापूर बनवण्यासाठी कोल्हापूर फर्स्ट या उपक्रमाची सुरुवात आज हॉटेल पॅव्हिलियन इथं झाली। यावेळी खासदार शाहू महाराज, आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती। या उपक्रमाअंतर्गत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक, संघटना, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाच्या उपस्थितीत व्यापक विचारमंथन करण्यात आलं। शहराच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय प्रगतीसाठी ठोस उपाययोजना आखण्याच्या दृष्टीनं हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरला। जिल्ह्यातील विविध 14 नामांकित संघटना एकत्र येत केलेल्या विचारमंथनामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक, संघटना, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनानं विकासासाठी समन्वयानं काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज यांनी शाश्वत विकासाला प्राधान्य देत जनतेच्या हितासाठी सर्वांनी एकत्रित येण्याचं आवाहन केलं। कोल्हापूर फर्स्ट उपक्रमाचा मुख्य उद्देश कोल्हापूरचा विकास पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून करणे हा आहे। वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञांनी आपल्या सूचनांचा प्रगतीपथ निश्चित करावा। यामध्ये प्रदूषण नियंत्रण, हरित क्षेत्रांचे संवर्धन आणि स्वच्छतेसाठीच्या नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भर देण्यात यावा, असं त्यांनी सांगितलं। पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी उद्योग आणि गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न करीत कोल्हापूरच्या विकासासाठी हातात हात घालून काम करूया, अशी ग्वाही दिली। लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं। कोल्हापूरच्या विकासाकरिता शहराची हद्दवाढ होणं आवश्यक असून हद्दवाढ झाली तर आपल्याला अनेक मार्गानं अधिकचा निधी शासनाकडून आणता येईल, असंही त्यांनी सांगितलं। स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थांना विश्वासात घेऊन हद्दवाढ करण्याची प्रक्रिया राबवावी लागेल, असंही पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितलं। कोल्हापूर शहराच्या विकासासाठी निधी मागताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचं त्यांनी उघडपणे सांगितलं। आमचं कोल्हापूर कळंबा आणि रंकाळा तलावाच्या पलीकडे जायला तयार नाही, अशी प्रांजळ कबुली पालकमंत्री आबिटकर यांनी देत हद्दवाढीचे समर्थन त्यांनी या कार्यक्रमाच्या वेळी केलं। ज्यावेळेला आम्ही सगळे बसलो होतो, अजितदादांच्याकडे आपले आयुक्त मॅडम खूप आग्रहाने मागत होते की आम्हाला पाहिजे, ते आम्हाला पाहिजे। अजितदादांनी एका वाक्यात सांगितलं, जो पण हद्दवाढ करणार नाही तो पण रुपया सुद्धा देणार नाही। आता 3 वेळा त्या सांगत होत्या, पण ते काय त्याच्या पुढे जात नव्हते। शेवटी ते म्हणते, अरे पुण्याची 27 वेळेला आम्ही हद्दवाढ केली। आणि खरंच आहे, कुठं होतं पुणे तिथे काय होणे म्हणणारे विद्येचं माहेरघर असणारे पुणे आज सगळ्या IT इंडस्ट्रीजचं, पिंपरी चिंचवडच्या निमित्तानं इंडस्ट्रीजच्या निमित्ताने केवढं मोठं पुणे झालं, कुठून कुठंपर्यंत पुणे गेले। पण आमचं कोल्हापूर मात्र आमच्या रंकाळ्याच्या पलीकडे आणि आमच्या कळव्याच्या पलीकडे जायला तयार आहे। आता याचा फटका सुद्धा निश्चितपणे असणार आहे। त्यामुळे त्या लोकांना विश्वासात घेऊन सुद्धा हे खूप महत्त्वाचं काम करणं गरजेचं आहे। मला असं वाटतं आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरच्या विकासामध्ये महत्त्वाचं स्थान असलेल्या कोल्हापूर फर्स्टच्या 14 संघटनांचे आभार मानून आयोजित केलेल्या उपक्रमाला पुढे घेऊन जाण्यासाठी सहकार्य राहील, असं सांगितलं। कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सर्जेराव खोत यांनी सर्किट बेंचच्या मागणीकडे लक्ष वेधलं। यावेळी आमदार राहुल आवाडे, शिवाजीराव पाटील, अशोकराव माने, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, समन्वयक सुरेंद्र जैन यांच्यासह जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते।